नमस्कार, माय मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण आहोत अशा सुंदरशा अशा वातावरणामध्ये. माझ्या पाठीमागे जर पाहाल तर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये बसलेले स्वराज हॉटेल आणि या स्वराज हॉटेलमध्ये आज आपण आलेलो आहोत. जर 31 डिसेंबरची जर तुम्ही तयारी करत असाल जाण्याची सहकुटुंब सहपरिवार, तर त्याच्यासाठी हे स्वराज हॉटेल तुमच्यासाठी सज्ज आहे. चला तर मी तुम्हाला दाखवतो स्वराज हॉटेलची केलेली व्यवस्था. त्या एंट्रीमधनं तुम्ही इथनं आत येऊ शकता आणि इथनं आतमधनं प्रवास केल्याच्या नंतरनं या ठिकाणी तुम्ही आल्यानंतरनं तुम्हाला मिळणार आहे खरं तर स्वराज हॉटेलच्या ज्या रूम्स आहेत ह्या मी तुम्हाला आता या ठिकाणी दाखवतो. चला तर. हे आहे स्वराज हॉटेल आणि ह्या स्वराज हॉटेलच्या ह्या आहेत रूम्स. माझ्या उजव्या बाजूला जर तुम्ही पाहाल तर या ठिकाणी तुमच्यासाठी सज्ज असणाऱ्या या ठिकाणी 5 रूम्स केलेल्या आहेत आणि ह्या रूममधनं तुम्हाला प्रशस्त असं ठिकाणी मिळणार आहे. या ठिकाणी सुंदरसं अशी ही जागा आणि ह्या जागेमध्ये असणारं सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये बसलेलं हे स्वराज हॉटेल. त्या स्वराज हॉटेलचं हे आहे हे समोरचा जो तुम्हाला रिकामी जागा दिसते ह्या रिकामी जागेमध्ये केलेलं आहे एक छोटंसं छानसं असं एक गार्डन आणि यामध्ये केलेली जी लाईटिंग आहे हे खरं तर याचं नियोजन आहे 31 डिसेंबरचं. 31 डिसेंबरला तुम्ही सहकुटुंब सहपरिवार येण्याचं नियोजन करत असाल तर तुम्हाला यावं लागणार आहे नक्कीच स्वराज हॉटेलला. माझ्या पाठीमागे जर पाहाल तर या ठिकाणी आपल्याबरोबर असणार आहे चिल्ड्रन कंपनी. या लहान मुलांसाठी स्पेशली खेळण्यासाठी हे जे मैदान केलेलं आहे की आज जर पाहिलं तर या ठिकाणी सिमेंटचं जंगल उभं राहत आहे, परंतु या सिमेंटच्या जंगलामध्ये आजही स्वराज हॉटेलने जे पारंपरिक पद्धतीने जपलेली जी शेती आहे, जे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी ह्या हिशोबाने आज जर खरं पाहिलं तर आपल्याला तुम्हाला मिळणार आहे पाण्यासाठी स्वराज हॉटेलमधली आज ही माती आहे आणि ह्या मातीलाच आपण खरं तर आपली आई मानतो आणि ह्याच लाल मातीमधनं आज खरं तर आपल्या मुलांना आपल्या परिवारांना खरं तर वृक्षवल्ली आम्हा सोयरे या पद्धतीने आज या ठिकाणी खरं आहे सज्ज पद्धतीने सजलेलं आहे, नटवलेलं आहे एक तुमच्यासाठी हे स्वराज हॉटेल. आणि हे आहे बच्चे कंपनीसाठी असणारी ही गॅलरी. या कमानीमधनं जर तुम्ही आतमध्ये प्रवेश केला तर पाठीमागं तुम्हाला मिळणार आहे या ठिकाणी लहान मुलांसाठी खेळण्यासाठी जे आहे त्याची माती आहे आणि ह्या मातीमधनं खरं तर लहान मुलांना आज आपण जपलं पाहिजे. लहान मुलांना आपण लहान मातीमध्ये खरं तर खेळण्यासाठी सोडलं पाहिजे आणि ह्यासाठी खरं तर तुम्हाला यावं लागणार आहे या स्वराज हॉटेलमध्ये. बच्चे कंपनीसाठी केलेली ही मोकळी जागा. या ठिकाणी असणार आपल्याला प्रशस्त पार्किंगसाठी जी व्यवस्था केलेली आहे. तर माझ्या डाव्या बाजूला जर तुम्ही पाहाल तर या ठिकाणी सुंदरच्या पद्धतीने असणारी मोकळी अशी जागा आहे. ही पार्किंगची जागा खरं तर इकडे केलेली आहे. माझ्या डाव्या बाजूला जर खरं आहे इकडे अंधार आहे, परंतु या ठिकाणी महिलांसाठी पुरुषांसाठी स्वच्छतेची खरं तर अगदी सुंदरशा अशा पद्धतीने केलेली व्यवस्था आहे. बाथरूम आहेत, संडास आहे, टॉयलेट आहे, चेंजिंग रूम आहे आणि ह्या चेंजिंग रूम नंतरनं आपण खरं तर प्रवेश करणार आहे तर स्वराज हॉटेलच्या मुख्य जो हॉल आहे डायनिंग हॉल तर या हॉलमध्ये आपण जाणार आहोत. इथून पुढे आल्याच्या नंतर स्वराज हॉटेलचं 31 डिसेंबरसाठीचं नियोजन आपल्याकडे छान आणि सुंदरच्या पद्धतीने ज्या पद्धतीने बैठक केली जाते गावरान पद्धतीने असणारी ही बैठक या स्वराज हॉटेलमध्ये तुम्हाला मिळणार आहे. चला तर आपण जाऊयात स्वराज हॉटेलच्या बैठक व्यवस्थेमध्ये. तुम्हाला या ठिकाणी जमिनीवरती बसून सुद्धा या ठिकाणी खाण्याची व्यवस्था आहे. डायनिंग टेबल या ठिकाणी आहेत. डायनिंग टेबलवरती तुम्ही जेवण करू शकता. इकडे लावलेले आहेत कैलासगड, गणगड, कोराईगड, तेलबाईला, सावळ्या घाट, रिंग वॉटर बॉटल. ज्या स्वराज हॉटेलपासून खरं तर आंदरवन ट्रेकची सुरुवात होते त्याच आंदरवन ट्रेकपासून स्वराज हॉटेलपासून काही अंतरावर असणारे गडकिल्ले जे आहेत खरं तर याचे संवर्धन आपण केलं पाहिजे आणि याची माहिती अशी छानशा पद्धतीने लावलेली आहे ते आपल्या या स्वराज हॉटेल. म्हणजे अगदी तिथं जर पाहिलं तर कोराईगडाला जो जायचं जर ठरवलं तर 60 मिनिटाच्या अंतरावरती असणारा हा कोराईगड, 36 मिनिटाच्या अंतरावर असणारा धनगड, 15 मिनिटाच्या अंतरावर असणारा कैलासगड, 50 मिनिटाच्या अंतरावर असणारा हा तेलबाईला
आणि असे अनेक काही गोष्टी जर तुम्हाला खरं तर आनंद घ्यायचा असेल सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून तर यासाठी तुम्हाला यायला लागणार आहे स्वराज हॉटेलला. आणि स्वराज हॉटेलची ही जी व्यवस्था पाहाल तर माझ्या तुम्ही उजवीकडे पाहाल हे आहेत सगळे सह्याद्रीचे मावळे आणि अगदी मावळे पद्धतीने असणारं हे जेवण या ठिकाणी तर सुरू आहे इकडे. आणि एवढंच नाही तर आजपर्यंत तुम्ही कोणत्याही हॉटेलला गेलात किंवा कोणत्याही मोठ्या 3 स्टार हॉटेलला गेलात तर त्यातनं तुम्हाला दाखवलं जात नाही त्यांचं किचन. पण आपण तुम्हाला आज खरं तर दाखवणार आहोत थेट स्वराज हॉटेलच्या किचनमध्ये. कोणत्याही हॉटेलला गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जात नाही ते असतं सर्वात महत्त्वाचं तर स्वयंपाकघर ते आहे किचन. आणि मी तुम्हाला घेऊन जाणार आहे थेट स्वराज हॉटेलच्या किचनमध्ये म्हणजेच आपलं स्वयंपाकघर. चला तर स्वच्छ आणि सुंदर पद्धतीने केलेलं हे स्वराज हॉटेलचं किचन आहे. कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी तुम्हाला अस्वच्छता या ठिकाणी मिळणार नाही. आणि असणारं हे सुंदरसं असं गावरान पद्धतीचं असणारं सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत या स्वराज हॉटेलमध्ये. आणि अगदीच तुम्हाला जर या ठिकाणी चुलीवरचं सुद्धा मटण खाऊ घालणार आहे ते पण या स्वराज हॉटेलमध्ये. हे असणार आहे चुलीची जागा. इथे आल्यानंतर तुम्हाला ते आहे तर हे आहे स्वराज हॉटेलची चूल. याच चुलीवरनं तुम्हाला गावरान चिकन मटण जे आहे ते याच चुलीवरनं तुम्हाला खाऊ घातलं जातं. ती आहे ही स्वराज हॉटेलची स्वयंपाकाची जागा. तुमच्या सेवेसाठी 31 डिसेंबरचं जर तुम्ही नियोजन करत असाल तर 31 डिसेंबरला नियोजनाचं सहकुटुंब सहपरिवार विथ फॅमिली येण्याचं नियोजन करत असाल तर स्वराज हॉटेलचं तुम्हाला बुकिंग करावं लागणार आहे. स्वराज हॉटेलचा तुम्हाला डायलमध्ये खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती बुकिंग करून आजच तुमची रूम तुम्ही या ठिकाणी बुक करू शकता. आणि या ठिकाणी असणारा हा पूर्णतःचा जो परिसर आहे हा सर्व परिसर हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये बसलेला हा एक स्वराज हॉटेलचा परिसर मी तुम्हाला जो पूर्णतः दाखवलेला आहे हा स्वराज हॉटेलचा पूर्ण परिसर. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मी तुम्हाला नेतोय आमच्या असणारे सह्याद्रीचे जे मावळे आहेत या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं या ठिकाणी टेबल खुर्चीचा उपयोग न करता हे भारतीय बैठकीप्रमाणे असणारं हे जेवण याच्यासाठी आनंद ह्या बैठकीचा आनंद घ्यायचा असेल तर यावं लागतंय तुम्हाला स्वराज हॉटेलला.